लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा किंवा कोणती मागणी करण्याचा त्या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही, परंतु माझी भूमिका मी अगोदरच सांगितलेली आहे, त्याला डबल सांगण्याची गरज नाही. पोलिसला जर वाटलं त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा हात आहे तर पोलीस त्यांना अटक करतील, आणि जर त्यांना वाटलं नाही तर ते विनाकारण कशासाठी अटक करतील. काय आहे की साधारणतः अशा मर्डर केसेस मध्ये 5 पेक्षा 6 पेक्षा 7 पेक्षा ज्या प्रकरणामध्ये आरोपी असतात, कधी कधी एखाद दुसरा आरोपी हा केसचा निकाल शेवटपर्यंत लागेपर्यंत सुद्धा भेटत नाही. कारण अशा प्रकारचे आरोपी हे राज्याच्या बाहेर जाऊ शकतात, वेश बदलून त्या ठिकाणी वेगळं काहीतरी काम चालू करू शकतात, किंवा भारत देश सोडून लगतच्या असलेल्या नेपाळ सारख्या छोट्या देशामध्ये सुद्धा हे लोक जातात. त्याच्यामुळं दुर्दैवानं असे आरोपी भेटत नाहीत. सीआयडीचा, कारण हा तपास सीआयडीकडे आहे, सीआयडीचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्याला जेरबंद करण्याचा, आणि तो लवकरात लवकर हो अशा प्रकारची अपेक्षा. ऊसतोड कामगारांचं ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः आपला गळीत हंगाम सुरू होतो. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आम्ही आत्ताच मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे की हा करार मागील 3 वर्षाचा करार संपलेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि मागच्या वेळेस 34% भाववाढ मिळाली होती. यावेळेस सुद्धा ऊसतोड कामगारांच्या संघटना, साखर संघ आणि साखर आयुक्त आणि सहकार मंत्री यांनी लवाद जे आहेत दोन्हीही ठरलेले, त्या लवादाच्या समोर लवकरात लवकर हा विषय मांडून पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये त्याच्या बाबतीतला निर्णय घ्यावा, म्हणजे सुखरूपपणे ऊसतोड कामगार ऊस तोडायला जाईल. कारण इथल्या करारावर कर्नाटक राज्य सुद्धा अवलंबून आहे, गुजरातमध्ये आमचा ऊस तोड्या जातो तो सुद्धा अवलंबून आहे, आणि काही मध्य प्रदेशापर्यंत जातो, आणि काही आमचा ऊसतोड कामगार तामिळनाडू राज्यापर्यंत ऊस तोडायला जातो, आणि त्याचं प्रमुख ठिकाण हे बीड जिल्हा आहे. त्याच्यामुळं याचं निराकरण लवकरात लवकर व्हावं अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. आता याच्यामध्ये किती टक्के मिळावा हे ठरवणारा मी नाही, ऊसतोड कामगार संघटना आहे. ऊसतोड कामगार संघटना ज्या वेळेस समोरासमोर बसतील त्याच्यानंतर संघटनेला हा अधिकार आहे, मला एकट्याला अधिकार नाही. डिमांड करायला मी काय 100% भाववाढ द्यावा म्हणून आज मागणी करेल, परंतु ते उचित होणार नाही. आम्ही भाववाढ मागत असताना ऊसतोड कामगार संघटना ज्या आहेत, ज्या पात्र संघटना आहेत, त्या संघटनेच्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो. लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा किंवा कोणती मागणी करण्याचा त्या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही, परंतु माझी भूमिका मी अगोदरच सांगितलेली आहे, त्याला डबल सांगण्याची गरज नाही. पोलिसला जर वाटलं त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा हात आहे तर पोलीस त्यांना अटक करतील, आणि जर त्यांना वाटलं नाही तर ते विनाकारण कशासाठी अटक करतील. मला या प्रकरणावरती मी माहिती घेतलेली आहे. मुकादम कोणीतरी आहे थोरात नावाचा, संबंधितांनी कंप्लेंट लॉन्च केलेली आहे, मीडियावरती सुद्धा ती बातमी आलेली. ज्यांनी कोणी हा गुन्हा केला असेल त्यांच्यावरती पोलीस सक्षम आहेत. मला वाटतं गेवराईच्या भागामध्ये
हा प्रकार घडलेला आहे. तर जे कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांना पोलिसांनी जेरबंद करावं अशी माझी मागणी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.